थँक्यू. अरे बाप रे, थँक्यू सो मच. देते देते पैसे देते. बर्थडे करत आहोत आम्ही गोवामध्ये, पण फॅमिली बघा सगळे व्हिडिओ कॉलवर. सकाळी सकाळी आपल्या बाल्कनीतून हा व्ह्यू. उठायचं मला सकाळी 6 वाजता होतं, बट पॉसिबल नाही झालं, झोपूनच राहिली. त्यामुळे आता 9 वाजले, बट ठीक आहे, चालेल. तसा क्राऊड नाहीये, क्राऊड खूप कमी आहे. मला क्राऊड कमी पाहिजे होता रील्स बनवायसाठी, तर कमी आहे. आता मी जाऊ शकते प्रॉपर आणि माझे रील्स मी काढू शकते. आता आम्ही जातोय अंजुना बीच. बट जाता जाता एक गोष्ट झाली, मी तुम्हाला सांगते. हे आहे फ्री कुपन कोड, ज्याच्यामध्ये आतापर्यंत सकाळपासून फक्त मला फ्री लागलंय. हा एक मिनिट दाखवते. कॉंग्रॅच्युलेशन लिहून आहे याच्यावर. आणि याच्यामध्ये फर्स्ट प्राइज आहे सॅमसंग गॅलेक्सी, सेकंड प्राइज आहे 3 नाईट्स फॉर डेज स्टे. आणि इथे गोव्यामध्ये कुठेही 25,000 मध्ये तुम्ही कुठेही स्टे करू शकता. 95 प्रॉपर्टीज मध्ये आणि लक्झरियस. आणि सी आहे अँड्रॉइड वॉच, ते आम्हाला कपल मध्ये मिळणार आहे. आणि फोर्थ आहे कॅश 15,000 रुपये. तर आम्ही आता त्यांच्या सोबतच जाते, ते आम्हाला घेऊन जाणार आहे. यामधून हे स्क्रॅच कार्ड जे आहे, हे स्क्रॅच आम्हाला तिथे जाऊन करायचंय. जे आम्हाला स्क्रॅच कार्ड मध्ये लिहून येईल ते आम्हाला गिफ्ट मिळणार आहे. आय एम सो लकी. याला नाही आलं, याच्या ह्याच्यात लिहून तर बेटर लक नेक्स्ट टाइम. चला तर बघूया मला काय लागणार आहे. होप सो. माझी इच्छा आहे 15,000 लागून जावं बस. सॅमसंग गॅलेक्सी पण चालेल, तसं पण याचा फोन खराब झालाय. तसं पाहता या लोकांनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप चांगली यूज केली. म्हणजे जे गोवामध्ये लोक येत आहेत त्यांना सगळ्या गोष्टी दाखवायच्या. ऍक्च्युअल मध्ये हे मला रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. त्यांना त्यांची लक्झरियस लाईफ दाखवायची होती, स्विमिंग पूल दाखवायचं होतं, त्यांचं हॉटेल दाखवायचं होतं. इनफॅक्ट त्यांनी फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी लावली होती. बट ठीक आहे, जर कोणाला त्याच्यातून जर बेनिफिट मिळत आहे तर का नाही करायचा. मार्केटिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला तर खूप चांगल्याने माहिती आहे ऍक्च्युअल मध्ये. त्यानंतर थोडा हॉटेल टूर केला आम्ही. स्विमिंग पूल, रूम्स सगळं बघितलं. फिरत मी तिथे होती, बट मनामध्ये एकच चालू होतं, अरे स्क्रॅच करायचं राहिला ना कार्ड, पण हे झाल्याशिवाय ते मला तिथे घेऊन जाणार नव्हते. मग फायनली ते लोक मला तिथे घेऊन आले.